IPL 2026 स्पर्धेत 10ही संघांना प्लेऑफची संधी, पण 2 संघांसाठी करूया मोर्ची स्थिती. तर संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण कोणाला किती सामने जिंकावे लागतील हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहतात क्रिकेट मराठी. IPL 2026 स्पर्धेत 39 सामन्याचा खेळ संपला असून गुणतालिकेत उलथापालथ झाली आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलटफेर होताना दिसत आहे. अशा स्थितीत पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ सातत्याने टॉप 4मध्ये जागा पकडून आहेत. तर इतर संघ टॉप 4मध्ये जागा मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. त्यात गुजरात टायटन्सला टॉप 4मध्ये जागा मिळवण्याची संधी आहे. तर चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या संघांना खूप संघर्ष करावा लागणार आहे. तर जाणून घेऊयात सर्व 10 संघाची स्थिती. तर पहिल्या क्रमांकावरही पंजाब किंग्स IPL 2026च्या गुणतालिकेत टॉपला आहे. पंजाब किंग्सने 7 पैकी 7 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे पंजाब किंग्सने 13 गुण आणि त्याचे नेट रन रेटही प्लसमध्ये आहे. आता 7 सामने शिल्लक आहेत. 7 सामन्यांपैकी 2 विजय मिळवताच प्लेऑफमध्ये पंजाब किंग्सचे स्थान पक्के होणार आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. RCBने 6 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे 12 गुण आणि +1.919 इतके नेट रन रेट आहे. आता उर्वरित 6 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफमधील जागा पक्की होणार आहे. सनरायझर्स हैदराबादने 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी 5 सामन्यात विजय तर 3 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. हैदराबादचा संघ 10 गुण आणि 0.815 नेट रन रेटसह तिसऱ्या स्थानी आहे. उर्वरित 6 पैकी 3 सामन्यात विजय मिळवल्यास 16 गुण होतील आणि प्लेऑफमध्ये जागा मिळेल. चौथ्या क्रमांकावरती राजस्थान रॉयल्स. राजस्थान रॉयल्सची स्थिती सनरायझर्स हैदराबाद सारखीच आहे. राजस्थान रॉयल्सने 8 पैकी 5 सामने जिंकले असून 10 गुण आहेत. पण नेट रन रेट राजस्थानच्या तुलनेत कमी आहे. नेट रन रेट +0.702 असून चौथ्या स्थानी आहे. आता 6 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला की राजस्थान रॉयल्स संघ प्लेऑफमध्ये जागा पक्की करेल. 5व्या क्रमांकावर आहे गुजरात टायटन्स. गुजरात टायटन्सकडेही टॉप 4मध्ये जागा मिळवण्याची संधी आहे. गुजरात टायटन्सने 8 पैकी 4 सामने जिंकले आणि 4 गमावले आहेत. गुजरात टायटन्सचे 8 गुण असून नेट रन रेट हा -0.475 इतका आहे. आता 6 पैकी 4 सामने जिंकले तर प्लेऑफची संधी मिळेल. तर 6व्या क्रमांकावरती चेन्नई सुपर किंग्स. चेन्नई सुपर किंग्स 8 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 5 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने 6 गुण असून -0.121 नेट रन रेट आहे. उर्वरित 6 पैकी 5 सामने जिंकणं भाग आहे. तरच 16 गुण होतील. त्यामुळे आणखी एक सामना गमावला तरी चालू शकतं. दिल्ली कॅपिटल्सची स्थिती चेन्नई सुपर किंग्ससारखी आहे. दिल्ली कॅपिटल्सचे 6 गुण आणि -1.07 इतकं नेट रन रेट आहे. उर्वरित 6 पैकी 5 सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे 16 गुणांचं गणित सुटेल आणि प्लेऑफमध्ये जागा मिळू शकते. तर 8व्या क्रमांकावरती मुंबई इंडियन्स आहे. मुंबई इंडियन्सने 7 सामने खेळले असून 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 5 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे पत्रात 4 गुण असून 16 गुणाचं गणित सोडवण्यासाठी 7 पैकी 6 सामने जिंकणं भाग आहे. म्हणजेच पुढे एकही सामना गमावला तर लढाई जरतरोवर होईल. तर 9व्या क्रमांकावरती लखनौ सुपर जायंट्सची टीम आहे. लखनौ सुपर जायंट्स संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. लखनौने 8 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे उर्वरित सामन्यात करूया मोर्ची स्थिती आहे. प्रत्येक सामना जिंकणं भाग आहे. एकही सामना गमावला तर प्लेऑफमधील जागा डळमळीत होईल. प्लेऑफमध्ये जागा मिळवणं कठीण आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सचे 8 सामने झाले आहेत. 8 पैकी त्यांचे 5 गुण आहेत. तर अजून त्यांचे 7 सामने शिल्लक आहेत. त्यांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी सर्व सामने जिंकावे लागतील तरच कोलकाता नाईट रायडर्सची टीम प्लेऑफमध्ये जाईल. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, कोणत्या 4 टीम प्लेऑफमध्ये जातील, टॉप 4मध्ये जातील? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.